मृणाली पिळमकर, तुम्ही पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। सोनम वांगचुकांना मेदांता हॉस्पिटलमध्ये हलवण्याबाबत आणि वेळेत विजय मिळवून दिल्याबद्दल दिल्ली हायकोर्टचे गीतांजली वांगचुकांनी मानले आभार। यवतमाळच्या इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात साचून ठेवलेल्या कचऱ्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली। नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई न झाल्याने संताप। वाशिमच्या कामरगावात जिल्हा परिषद शाळेच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। मुसळधार पाऊस सुरू असतानाही मैदानाचं काँक्रिटीकरण सुरू। बीडच्या माजलगाव जलाशयातील मत्स्यबीज प्रकरणावरून नवा वाद। जलाशयात मत्स्यबीज सोडल्याचा दावा, अधिकाऱ्यांच्या पाहणीत मात्र मत्स्यबीज आढळलंच नाही। सोनम वांगचुक यांच्याबद्दल दिल्ली हायकोर्टाने घेतला मोठा निर्णय। सोनम वांगचुकांना मेदांता रुग्णालयात केलं दाखल। मावळच्या लोहगड किल्ल्यावर पर्यटकांचं गैरवर्तन। ऐतिहासिक जलकुंभात उतरून तरुण तरुणी पोहत असल्याचा प्रकार समोर। शिवप्रेमींनी त्यांना तातडीने बाहेर काढत संभाव्य दुर्घटना टाळली। मावळमध्ये पावसाची दमदार हजेरी। लोणावळा ते टायगर पॉइंट दरम्यान दाट धुका। आमदार सुनील शेख यांनी लुटला बुलेटवरून सफरीचा आनंद। नांदेडच्या कंधार तालुक्यात बैल नसल्याने शेतकऱ्यानं स्वतःलाच घेतला उताला झुंपून। आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यानं केली मागणी। सत्तेचा माज भाजपच्या डोक्यात गेलाय। कालचा दिवस हा देशातील काळा दिवस होता, अमित ठाकरे यांचं वक्तव्य। पालघरमधील ग्रीनफील्ड महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामाविरुद्ध डहाणू चिंचणी बोईसरच्या स्थानिकांचं आंदोलन। सदर प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा स्थानिकांचा दावा। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी।